आता मोठ्या बातमीनं गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधू यांनी आज कोणालाही पत्ता लागू न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। दरेकरजी नमस्कार। पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट होतीये, कसं पाहता याकडे? नाही, आनंद आहे। ते जर त्या ठिकाणी आपले भाऊ किंवा एका पक्षाचे नेते म्हणून भेटायला जातात मला कल्पना नाही, परंतु जर भाऊ म्हणून जात असतील एवढ्या अनेक वर्षानंतर तर त्या स्वाभाविकपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद असेल, समाधान आहे। कारण महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती परंपरा त्या ठिकाणी आहे आणि अशा वेळेला जर दोन कुटुंब या निमित्ताने एकत्र येत असतील, दोन भाऊ एकत्र येत असतील राजकारणापलीकडे जाऊन, तर महाराष्ट्रातला कुठलाही संस्कृती बाळगणारा माणूस त्याचं स्वागतच करेल। आता लगेच टोकाचा त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करणं चुकीचं ठरेल की आता त्यांची युती लगेच होणार आहे का माहीत नाही। उद्या जर त्या ठिकाणी राजकीय युती होणार असेल तर महाविकास आघाडीतल्या अस्तित्वाचं उद्धव ठाकरे साहेबांचं काय होणार, की राज ठाकरे साहेबांसमवेत महाविकास आघाडी होणार, हे अनेक प्रश्नाला उपप्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे मूल्यमापन लगेच इमिजिएटली ते गेले म्हणजे युती झाली म्हणजे मतं वाढली म्हणजे त्यांची सत्ता आली, असं काही लगेच मानायचं कारण नाहीये। आणि भारतीय जनता पार्टी भक्कम आहे मुंबईत, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी शिंदे साहेब ग्राउंडवर काम करतायत, बाळासाहेबांचा विचार आज त्यांच्या सोबत आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले। त्यामुळे मुंबईत आता महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं मतदान आज झालेलं आहे आणि त्याच्यामुळे विधानसभेला ते दिसून आलंय आणि त्यानंतर कामं होत आहेत, विकास होतोय। शेवटी लोक ज्याच्याकडून काहीतरी होईल अशाच लोकांच्या मागे लोक उभी राहणार ना। नाही, पण या सगळ्यामध्ये ना राज ठाकरे काहीसं समांतर राजकारण करतायत असं म्हणावं लागेल, कारण का एकीकडे ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी होत आहेत पण त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या पण गाठीभेटी होत आहेत। भाजपचे नेते आहात आपण, काय घडतंय पडद्यामागे, काही कल्पना? मला वाटतं की म्हणूनच मी बोललो आता ते लगेच एकत्र येतील हे अनुमान लावणं त्या ठिकाणी फार घाईचं होईल। आणि राज ठाकरे साहेबांना मी जवळून ओळखतो, त्यांच्या नेतृत्वाखाली हाताखाली मी जवळून काम केलंय, तसं ते काय फार सोपे नाही आहेत आणि प्रेडिक्टेबल आहेत। लगेच कोणी हात पसरला म्हणजे लगेच ते मिठी मारतील असं काही कारण नाही। त्यांनाही त्यांचा राजकीय पक्ष आहे, त्यांनाही त्यांच्या राजकीय पक्षाची वाटचाल आता पुढं त्या ठिकाणी हिमतीनं न्यायची आहे, कारण एवढी वर्ष झाले अजून राजकीय यश त्यांना हवंय तसं दुर्दैवानं मिळत नाहीये। परंतु त्या ठिकाणी त्यामुळं माझं भलं कशात आहे, माझा पक्ष कशात वाढेल, माझ्या 4 जागा कशा येतील याचा स्वाभाविकपणे ते स्वतःचा पक्ष म्हणून विचार करतीलच। तथापि आता दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, तशा प्रकारची चर्चा सुरू आहे। आता जेव्हा युती होईल त्याच्यावर मग या सगळ्यामध्ये छोटा प्रश्न असा विचारते दरेकरजी, अगदी थोडक्यात उत्तर द्याल। या आधीचा पॅटर्न असा होता की ठाकरेंची जर भेट घ्यायची असेल उद्धव ठाकरेंची तर प्रत्येकाला मातोश्रीवर जायला लागायचं, म्हणजे भाजपचे नेते सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यायचे। पण आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे शिवतीर्थचा उंबरठा ओलांडताना आपल्याला दिसतात। उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय की राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना आता जास्त गरज वाटतेय, आपलं काय निरीक्षण? नाही, मला वाटतं बघा, राजकारण हे सगळ्यांना शिकवत असतं। राजकारण जसं टोकावर नेत असतं तर राजकारण जमिनीवर आणत असतं। त्याच्यामुळे आता हवेत तीर मारायचे किंवा बसून घरी राजकारण करायचे दिवस संपले। कारण मोदी साहेबांसारखं नेतृत्व सुद्धा किती कष्ट घेतं, देवेंद्रजी किती कष्ट घेतात, शिंदे साहेब रात्रंदिवस हे महाराष्ट्र पाहतोय आणि त्याच्यामुळे घरात बसून राजकारण करू किंवा आमच्याकडे सगळे येतील आणि दरबारी राजकारण करू ते दिवस संपलेत। आणि त्यामुळे वस्तुस्थिती मानून उद्धवजींनी तशी भूमिका घेतली असेल तर ते स्वागतार्ह आहे। आणि शेवटी जनतेच्या दारात लोकांकडे आपण गेलं पाहिजे। राजकीय गरज म्हणून आपण बोलताय, खरं आहे। आज उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी जर तसं पाहिलं तर त्यांना राजकीय किती यश मिळेल बरोबर आहे। त्यामुळे आता या 2 बंधूंच्या भेटीगाठींचा अन्वयार्थ लवकरच लागेल। धन्यवाद प्रवीण दरेकरजी। थेट जाऊयात राजन विचारे।